लोंदे ज्वेलर्स, शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, उदय पाइल्स हॉस्पिटल। नमस्कार, महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आहे पिंकी खानोरकर आणि आता बघूया बातम्या सविस्तरपणे। गाझा पट्टीच्या ठिकाणी इस्रायल वार करत आहे त्यावर तुम्ही बोलले होते, ते ठीक नाही। युद्धाचे पण काही नियम असतात, महाभारता काळापासूनच ते सुरू आहे। तर इस्रायलमध्ये जाऊन हमासने निर्घृणपणे हमला केला। युद्धात काही नियम असतात, काळोखात युद्ध करत नाही। ज्या पद्धतीने युद्ध सुरू आहे, हमासच्या अतिरेक्यांकडून ज्या पद्धतीने बंदी करून त्यांची हत्या केली जात आहे, त्यांचा आम्ही धिक्कार केला आहे, असं मत संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये मांडलं। तसेच मुलं, शिशु, अर्भक यांचा मृत्यू झाला आहे, त्याचं दूध पाणी पुरवठा थांबवलं गेला आहे। मुलं तडपडत होती, त्यावर मी एक टिप्पणी केली, त्यामुळे इस्रायलच्या भावना दुखावल्या असतील। त्यांच्या भावना दुखावल्याचा माझा हेतू नव्हता, असं मत संजय राऊत यांनी मांडलंय। भारतातील नेहरूंची जी भूमिका होती ती आजही आहे, असं मत राऊत यांनी मांडलंय। अतिरेक्यांनी हमासच्या इस्रायलच्या लोकांची कत्तल केली, त्यांना बंधक बनवलं, याचा धिक्कार आम्ही सगळ्यांनीच केला। पण त्यानंतर इस्रायलने केलेलं युद्ध, त्यात विशेष करून इस्पितळावर झालेले हल्ले, हे युद्ध नियमात बसत नाहीत। हे युद्ध नियमात बसत नाहीत। अनेक लहान नवजात शिशु, अर्भक यांचा मृत्यू त्यात झाला। त्यांना दूध पाणी यांचं पुरवठा थांबला। मुलं तडफडत असल्याची छायाचित्र प्रसिद्ध झाल्यावरती मी त्याच्यावरती एक टिप्पणी व्यक्त केली। त्याच्यामुळे इस्रायलच्या भावना दुखावल्या असतील, तर त्यांच्या भावना दुखवण्याची माझी काही हेतू नाही। इस्रायलच्या संदर्भात जी भारताची भूमिका पंडित नेहरूंच्या काळापासून आहे, स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत, तीच आमच्या सगळ्यांची भूमिका आहे। युद्ध हा अत्यंत निर्घृण प्रकार आहे। या देशामध्ये, जगामध्ये कुठे युद्ध होऊ नये या मताचे आम्ही आहोत। बघा, हिटलरचा संदर्भ मी दिला, पण नंतर तो हिटलरचा संदर्भ काढून दिला। किंबहुना त्यानंतर दैनिक सामनामध्ये जे माझा एक लेख आहे, त्यात मी लिहिलंय, हिटलर हा हिंदुस्थानचा सगळ्यात मोठा शत्रू होता। महात्मा गांधींना गोळ्या घाला हे हिटलरचं वक्तव्य होतं। त्याच्यामुळे हिटलरचं गुणगान कोणी करू नये हे मी त्या स्पष्ट म्हटलेलं आहे। धन्यवाद। राजस्थान में इलेक्शन है, मोदी ने कहा कि अशोक गहलोत फिर से नहीं है, कि उनका जादू नहीं चलेगा। ऐसा कौन बोल रहा है? मोदी जी बोल रहे हैं। अभी मोदी जी बोले हैं, अब मोदी जी का जादू कहाँ कहाँ चलता हम देख लेंगे। अशोक गहलोत तो प्रोफेशनल जादूगर है ना, इज प्रोफेशनल मैजिशियन। हाँ, वो जादू से कुछ भी गायब कर सकते हैं और कुछ भी अपने हैट से निकाल सकते हैं, ऐसा जादूगर है। राजस्थान में भारतीय जनता पार्टी का अगर आप स्थिति देखें तो अशोक गहलोत जीत रहे हैं। सर केसरकरांनी पत्र लिहिलं मला माहित, त्या संदर्भात आरोप प्रकार की तुषार दोषी यांची बदली मला माहित करण्यात आलेली आहे। फडणवीस त्याच्याशी आमच्या शिवसेनेचा काय संबंध? चोपडा तालुक्यातील सातपुडा पर्वत रंगामध्ये उत्तम नगर शिवारात तुरीच्या शेतात आंतरिक गांजाची लागवड केल्याची घटना समोर आली आहे, ज्यामध्ये ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी यांना माहिती मिळाली असता ग्रामीण पोलीस मिळालेल्या माहितीनुसार पथक तयार करून घटनास्थळी गेले असता त्या ठिकाणी गांजाची तुरीच्या शेतात 2 ते 6 फूट पर्यंत झाडे दिसून आली। शेतातील सर्व झाडे उपडून आणले असता त्याचे वजन 795 किलो असे आहे व त्याची एकूण किंमत 31,80,000 रुपये अशी मुद्देमाल जप्त करण्यात आली। त्यात 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे, तर एक जण फरार झाला आहे। चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या पथकात उपविभागीय अधिकारी अमळनेरे आदी अधिकारी यात तपास करीत आहे। आम्हाला गांजाची शेती आहे उत्तमनगर या भागात नवाळमध्ये असे समजल्याने आम्ही जाऊन तिथे शोध घेतला। आम्हाला गांजाची शेती मिळून आली। गांजा आहे 795 किलो, त्याची किंमत आहे 31,80,000 आणि त्याच्यात आम्ही 2 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। कायदेशीर गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढील तपास मी करत आहे। मॅडम, या कारवाईमध्ये त्या घटनास्थळी कोणी पथकामध्ये कोण कोण सहभागी झाले होते? आदरणीय आमचे डीवायएसपी अमळनेर नंदवाळकर साहेब, मी, नायब तहसीलदार साहेब, 2 सरकारी पंच आणि बाकी इतर आमचा स्टाफ होता।
आणि मजूर होते. या आरोपींकडून अजून काही त्या भागामध्ये अशी शेती संशय म्हणून आढळू शकते का? आमचा शोध चालू आहे, असण्याची शक्यता आहे. आमचा शोध चालू आहे, मिळेल तर आम्ही कारवाई करणार आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांना निमंत्रण दिले होते, ते त्यांनी स्वीकारलं होतं. मात्र ते तेलंगणा येथे प्रचारात जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यावेळी नाना पटोळे यांनी सांगितलं की त्यांचे प्रतिनिधित्व मी करणार आहे, मला जायला सांगितले आहे, मी जाणार आहे. तर लाठीचार्जवर बोलताना पटोळे यांनी म्हणाले की राज्यात वातावरण दूषित करण्याचं काम भाजप करत आहे. जरांगे पाटील जेथे उपोषण करत होते तेथे लाठीचार्ज करण्याचे आदेश राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिल्याचे हे त्यांनी स्वतः सांगितले होते. तर जबरदस्तीने त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असल्याचं देखील सांगण्यात आलंय. राज्याचे मंत्री असे बोलत असतील तर हे सरकार प्रणित आहे, आम्ही यात नव्हतो हे दाखवण्याचा प्रयत्न सरकार आता निष्पाप लोकांवर कारवाई करत आहे. ओबीसी मेळाव्याबद्दल बोलताना सांगितले की राहुल गांधी यांनी जातीय जनगणनेचा विषय मांडला आहे. संघाने यापूर्वीही आरक्षण मुक्त भारत करा असं म्हटलं होतं, तेच बीजेपी आता करत आहे आणि आम्हाला मागास लोकांना, आर्थिक शोषित लोकांना न्याय द्यायचा आहे. प्रकाश आंबेडकरजींनी राहुल गांधीजींना निमंत्रण दिलेलं होतं आणि ते निमंत्रण राहुल गांधीजींनी स्वीकारलं. पण आज तेलंगणाच्या प्रचारात ते असल्यामुळे त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी प्रकाश आंबेडकरजींच्या संविधान बचाव या रॅली जी त्यांनी केलेली आहे त्या रॅलीमध्ये मी स्वतः उपस्थित राहणार आहे. आणि याच्यामध्ये एक विशेषता अशी आहे की आज खऱ्या अर्थानं संविधान आपल्या देशाचं धोक्यात आलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये भाजपनी गेल्या 10 वर्षामध्ये संविधान संपवण्याचं काम या देशामध्ये सुरू केलेलं आहे आणि जे जे संविधानिक व्यवस्थेला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतील त्यांच्याबरोबर काँग्रेस उभी राहील. आणि म्हणून राहुलजींनी मला सांगितलं की मी प्रचारात असल्यामुळे तुम्ही स्वतः माझे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी जा आणि मी त्या सभेला जातो आहे. मी तुम्हाला वारंवार सांगतोय की राज्यामध्ये वातावरण दूषित करण्याचं कामच हे भाजप करते आहे. या सगळ्या याच्यामध्ये जी प्रक्रिया आपण पाहिली सुरुवातीपासून, तर जरांगे पाटलांनी जे आंदोलन सुरू केलं त्यांच्या गावामध्ये, त्या ठिकाणी जो सौम्य लाठीचार्ज करण्याचे आदेश राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिले तसं ते त्यांनी स्वतः मान्य केलं. आता काही रिपोर्ट वगैरे चुकीचं देतात आहे तो भाग वेगळा आहे, पण त्यांनी त्यावेळेस मान्य केलं. आणि लाठीचार्ज कशासाठी केला गेला होता हाही उत्तर नाही, पण तिथं जबरदस्ती त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली. त्याच्यानंतर हा वाद पेटला. मी कालही सांगितले की राज्याचे मंत्री समजा एका समूहाला आणि त्या पद्धतीचं भांडण निर्माण होत असेल तर हे सरकार प्रणित आहे. त्यामुळे आता याच्यामध्ये मराठा आंदोलनामध्ये काही मराठा मुलांनी आत्महत्या केली, जीव गेलेत त्याच्यामध्ये, वर्सेस ओबीसीमध्येही तीच परिस्थिती झाली. आणि राज्यातलं वातावरण दूषित करण्याचं कामच सरकार प्रणित होतं, भाजप प्रणित होतं. त्याच्यामुळे आता आम्ही यांच्याबरोबर नव्हतो हे दाखवण्याचा प्रयत्न, अयशस्वी प्रयत्न हे सरकार करेल. त्यामुळे निरपराध लोकांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचा प्रयत्न केला जाईल. हे आता काही लपलेलं नाही. आता पुढं अजून काय काय होतं ते बघा. पण राज्य पेटत ठेवायचं आणि जनतेच्या मूळ प्रश्नापासून या सगळ्या विषयाला डायव्हर्ट करायचं, मूळ प्रश्न डायव्हर्ट करायची ही भूमिका सरकारची आहे. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र पेटवत ठेवणं भाजपच्यासाठी काळाची गरज आहे का, असा हा प्रश्न आता जनतेमध्ये निर्माण झालेला आहे. सत्तेमध्ये असून हे राज्य शांत का करत नाही, हा वाद मिटवत का नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की संविधानिक व्यवस्थेच्या आधारावर समजा न्याय प्रक्रियेमध्ये यांना आणायचं असेल, आरक्षण द्यायचं असेल तर त्याला एकमेव पर्याय आहे, जातीनिहाय जनगणनाच आहे. आणि जातीनिहाय जनगणना केली तर हे सगळे प्रश्न सुटतात. मी काल सांगायला राहिलो की छत्तीसगडच्या सरकारने त्या ठिकाणी जातीनिहाय जनगणना केली आणि त्या ठिकाणी आदिवासीचं आरक्षण वाढवलं, शेड्यूल कास्टचं आरक्षण वाढवलं, ओबीसीचं आरक्षण वाढवलं आणि ज्या काही जाती आरक्षणाच्या प्रतिशत होत्या
त्यांनाही आरक्षण दिलं आणि माननीय सुप्रीम कोर्टाने त्या आरक्षणाला मान्यता दिलेली आहे. हे विशेष आहे. मग राज्यामध्ये एवढं बहुमताचं सरकार आहे, आपल्याला स्वतःला सांगतात की आम्ही 3-3 इंजिन आहे. ते 3-3 इंजिन काय राज्याला आग लावायसाठी आहे? या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं. मूळ प्रश्न आहे की आमचे नेते राहुल गांधीजींनी जेव्हा जातीनिहाय जनगणनेची भूमिका मांडून या आरक्षण विषयाला न्याय देण्याची भूमिका मांडलेली आहे, आरक्षण संपवायची नाही. जसं देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सांगितलं की गरीब जात आहे, म्हणजे भाजपचा असली विचार जो आहे आरक्षण मुक्त भारत करायचा, जो संघाचे त्या प्रमुख यांनी एकदा नाही तर अनेकदा आरक्षण मुक्त भारत करायची भूमिका मांडलेली आहे. तर संघ जे सांगेल तेच बीजेपी करेल, कारण की संघ आणि बीजेपीचा काही वेगळा चेहरा नाही आहे, एकच चेहरा आहे. प्रमुखांनी जेव्हा संघाच्या ही भूमिका मांडली तर एकदम स्पष्ट आहे. आणि काँग्रेस संविधानिक व्यवस्थेप्रमाणे मागास समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे. विचार हे दोन आहेत वेगळे वेगळे. एक आरक्षण मुक्त भारत पाहिजे एकाला, आणि आम्हाला मागास जी लोक आहेत, जे आर्थिक आणि शैक्षणिक कमजोर आहे, या सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. त्यामुळे या विचाराच्याच फारकतीमुळे आमची ही लढाई आहे. मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है. व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है. ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स. 25 साल का शुद्धता का भरोसा. लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर. रामदूत इंफ्रा ग्रुप लेकर आए हैं खास आपके लिए शिव तीर्थ नगरी 4, जो है वर्धा रोड, जामठा स्टेडियम, सहारा सिटी के पीछे. NMRDA with RL plots, R amenities, drinking water, drainage and sewage, entrance gate, electricity, SDVC road, open space. Bank loan also available. 90% bank loan from any nationalized bank. For more details, call Mr. Ram Gupta 9689773228. Our office address, plot number 12, second floor, Amar Jyoti Nagar, Beltarodi Road, near Mandra Showroom, Nagpur. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. अनुभवी डॉक्टर से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान. इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. हमारी कुरियर सेवाएं सिर्फ आपके लिए. फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, देश विदेश पार्सल भेजने का एकमात्र स्थान. हमारी सेवाएं कुरियर, पार्सल, मेडिसिन, घर सामान, लगेज, स्वीट्स पैकेजेस, मोबाइल, लैपटॉप, कंप्यूटर, सभी प्रकार के इलेक्ट्रॉनिक्स पार्सल्स, 2 व्हीलर गाड़ी, ये सारी सेवाएं सिर्फ उपलब्ध हैं हमारे फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस में. आमदार संजय शिरसाट यांनी आज संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी इतर प्रश्न पत्रकारांसमोर मांडले. यावेळी हिवाळी अधिवेशनाच्या विषयावर बोलत असताना सांगितले की अधिवेशन पुढे जाण्याचं मराठा आरक्षण हा एकच विषय नाही. अधिवेशन एक कायदेशीर प्रक्रिया आहे. विदर्भाचा प्रश्न सोडवण्यासाठी हा कालावधी वाढवलेला आहे. तर भाजपावर प्रतिक्रिया देत बोलले की आता 2-3 राज्यात होणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपचा विजय निश्चित आहे, कारण लोकांनी विकासाला महत्त्व दिलं आहे, त्यामुळे भाजपचा विजय आहे. संजय राऊतवर विचारलेले प्रश्नावर शिरसाट म्हणाले की मुंबई 5 स्टार हॉटेलमध्ये कोण जातं हे मनावर घेतलं तर बाहेर येईल, मात्र आम्हाला वेळ नाही. त्यामुळे राऊत यांनी महाराष्ट्राच्या विकासाचं बोलावं. तुम्ही लंडनला जाताना खिशात हनुमान चालीसा घेऊन जातात का, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. त्याबरोबर शिरसाट यांनी सुप्रिया सुळे यांना सांगितले की सुप्रिया सुळे यांनी आता न बोललेलेच बरे. संजय राऊत यांच्याकडे चहाला जाऊ नका असा सल्ला देखील शिरसाट यांनी दिला. अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल की नाही हे गणित आता मांडणं कठीण आहे. आणि त्यातले त्यात एकनाथ शिंदे साहेब आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, अजित दादा आहेत. हे जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत काही खरं नाही. म्हणून आशा ठेवणं इथपर्यंत ठीक आहे. पण मंत्रिमंडळाचा जर विस्तार कधी होईल, केव्हा होईल हे जर विचारायचं असेल तर या तिन्ही महारथींना विचारावं लागेल.
आणि ज्या दिवशी ते ठरवतील त्या दिवशी निश्चित मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. असं सुद्धा म्हणतो की कुठल्या तरी एका बिग नेत्यासाठी हा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर टाकला चालला. बिग नेते तर भरपूर आहेत, लाईन मध्ये आहेत, क्यू मध्ये आहेत. ते निश्चितच या युतीच्या सरकारमध्ये येणार आहेत आणि मला वाटतं या नवीन वर्षाची सुरुवात त्यांच्या प्रवेशानेच होणार आहे असं माझ्याकडे एकंदरीत माहिती आहे. वेटांडोबाची भूमिका घेतलेली बरी राहील, त्याबद्दल आता भाष्य करणं उचित नाही. ते नेते राष्ट्रवादी काँग्रेस की शिवसेना दोन्ही पक्षाचे असू शकतात, राष्ट्रवादी दोन्ही पक्षाचे असू शकतात. तिथं आता त्यांनाही माहिती आपल्याला इथं काही राहिलेलं नाही, अस्तित्व नाही, म्हणून ते दोन्ही पक्षाचे नेते येऊ शकतात. त्यासाठीच ही जी बडबड चालली आहे की 31 डिसेंबरला सरकार पडणार, हे फक्त त्यांना अडवण्यासाठी. ज्या दिवशी 31 डिसेंबरला ते नेते इकडे येतील त्या टायमाला यांची दुकानं बंद झालेली असतील. नवी मुंबई शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याला शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार आहे. कार्यक्रम पत्रिकेवर या नेत्यासह आमदार शशिकांत शिंदे यांचेही नाव आहे. मात्र नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगताना शशिकांत शिंदे हे काही कारणास्तव कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले. 15 दिवसापूर्वी APMC मध्ये शौचालय घोटाळा उघडकीस आला असून 8 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्या 8 जणांमध्ये शशिकांत शिंदे यांचंही नाव आहे. 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या प्रकरणात आरोपी असलेले शशिकांत शिंदे यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे आणि त्याच कारणाने अटकेच्या भीतीने ते उद्याच्या शरद पवारांच्या कार्यक्रमाला हजर राहणार नसल्याचं बोललं जात आहे. 100% कार्यक्रम होणार, त्याच्यामध्ये कुठला दुमत नाही. कार्यक्रम न होण्याचं कारण काय मलाच काय याच्याबद्दल माहिती नाही, पण पवार साहेबांच्या 2 वेळा आम्ही भेट घेतली. पवार साहेबांनी आम्हाला वेळ दिलेला आहे आणि पवार साहेब उद्या कल्याणमध्ये आहेत आणि कल्याणमधून इथं येणार आहेत. त्याच्यामुळं कुठलीही शंका मनामध्ये नाही. कोण असा त्याच्याबद्दल शंका करत असेल तर चुकीची माहिती लोकांपर्यंत सांगतात. पवार साहेब येणार म्हणजे येणार. शशिकांत शिंदे कार्यक्रमाला हजर राहणार? शशिकांत शिंदे कार्यक्रमाला हजर राहणार नाही. काही कारणास्तव शशिकांत शिंदे बाहेर असल्यामुळं शशिकांत शिंदे या कार्यक्रमाला हजर राहणार नाही. असं म्हणजे बघा आजच्या वेळेमध्ये असं राजकीय काय चाललेलं आपल्याला सर्वांना माहितीच आहे. त्याच्यामुळं कुठला जरी त्यांच्यावर आरोप केला असेल तरी ते सिद्ध झालेलं नाही. याच्या अगोदर इन्क्वायरी झाली, त्याच्यामध्ये त्यांना क्लीन चिट दिलेली आहे. आता राजकीय दबाव असल्यामुळे आजच्या परिस्थितीमध्ये राजकीय दबाव, एखादा नेता ज्यावेळी आपल्या पक्षाचं नाव लोकांपर्यंत पोचवतो आणि पक्ष मजबूत करण्याचं काम करतं, अशा नेत्यांना टार्गेट केले. आपल्या समोर अनेक उदाहरण आहेत. त्याच्यामुळं ते काही सिद्ध झालेलं नाही. त्याच्यावर जे बोलणं बरोबर इच्छित होणार नाही, कोर्ट मॅटर असल्यामुळे. जळगावातील धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भजनी मंडळींना साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात भाषण करताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या आरोग्य शैलीत जोरदार फटकेबाजी केल्याची पाहायला मिळाली. आपल्या नशिबात असेल तर आगामी निवडणुकीमध्ये आपण सर्वांना चारी मुंड्या चित्त करून पुन्हा भगवा घेऊन येऊ, मात्र नशिबात नसेल तर येणार नाही, असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपलं कार्य करत आहोत, मात्र मतासाठी आपण हे कार्य करत नसल्याची टीका होत आहे. मात्र आपण मतासाठी कुठलंही काम करत नाही, धर्मासाठी आहे, समाजाचं देणं लागतो म्हणून आपण ते करत आहोत. त्यामुळे नशिबात असेल तर मी निवडणुकीत पुन्हा निवडून येईल, नसेल तर येणार नाही. मात्र जे कार्य मी करत आहे ते मरेपर्यंत असेच करत राहणार, असं स्पष्ट मत व्यक्त करत मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या विरोधकांना उत्तर दिलं आहे. लोक सकाळी काय जेवले, संध्याकाळी काय झालं माहीत पडत नाही. त्यामुळे काही प्रचार आणि प्रसार करत असेल तर मला वाटतं हे चुकीची बाब आहे. मी तर ठरवलं होतं की कीर्तनकारांना या ठिकाणी त्यांच्याकडनं ज्या सूचना येतील, आता ट्रस्ट निवडणं, मी तर सांगितलं की ट्रस्टने आपण असं ट्रस्ट असं झालं पाहिजे की आपल्या ट्रस्टमध्ये 1-2 कोटी रुपये शिल्लक राहिले पाहिजे, असं ट्रस्ट बनलं पाहिजे. हे असे काही कीर्तनकार अजून भाड्याच्या घरात राहतात, ही स्थिती आहे.
या राज्याची ही स्थिती आहे, ही स्थिती आहे आपल्या या राज्याची की ज्याने हिंदुत्व टिकवलं, ज्याने हा संप्रदाय टिकवला, त्या माणसांना भाड्याच्या घरात राहावं लागतं. ही बाब एकदम चुकीची आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काय होईल मला माहित नाही, पण जळगाव जिल्ह्यामध्ये आमचा संप्रदाय सगळ्या बाबतीत मजबूत राहील हे स्वप्न माझं आहे आणि ते करायचंय आम्हाला. बोलायचं नाहीये, बोलून काय उपयोग आहे. तर हा गल्ला जमवला असता तर 2-3 कोटी आता शिल्लक राहून गेले असते आपल्या सगळ्यांची. बोलायचं नाही. पुढच्या वर्षी जेव्हा आपण कार्यक्रम घेऊ ना, तेव्हा सगळा श्रीमंत वारकरी संप्रदाय आमचा, कारण की त्याच्यातून कोणी गरीब वारकरी संप्रदायाचा माणूस एक्सपायर झाला तर त्याच्यातून तुम्ही त्याच्या कुटुंबाला काहीतरी आर्थिक मदत देऊ शकता, अशी तरतूद केली गेली पाहिजे. असे किती भरती मंडळी आहेत त्या आमच्याकडे येतात की आमचा पगार चालू करून द्या. असे कीर्तनकार किती आहेत, त्यांना पगार नाही. ही परिस्थिती आहे. हे आम्ही घेरलंय आणि हे आम्ही करणार आहोत. म्हणून मग गजानन महाराज असतील, भोजेकर महाराज असतील, समाजाला की कोणतेही महाराज असतील, यांच्या मार्फत आम्ही माहिती घेत असतो, सूचना घेत असतो. त्यामुळे आपण या डोक्यातून काढून टाका. इथे जे लोक आले त्यांना वाटेल त्या पक्षाला मतदान करा, आमचं काहीच म्हणणं नाही, पण साहित्य घेऊन जा, आमचं काय म्हणणं नाही आहे. कोणी काय आमच्यावर म्हणावं काय. हे बघा, प्रारब्धात असेल तर फाडून येईल ते, उसको कोई रोक नाही सकता. माझ्या नशिबात असेल तर 4 मुंड्या चित करून मी भगवा झेंडा घेऊन येईल. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की पंकजा मुंडे आणि मी एकाच वेळी 2009 मध्ये सभागृहात निवडून आलो होतो. तेव्हा सभागृहात वातावरण वेगळं होतं, मात्र आता तसं वातावरण नसून पंकजा मुंडे सक्षम नेत्या असून त्या त्यांच्या पक्षाची प्रामाणिक आहे. त्यामुळे पंकजा मुंडे त्यांच्यासोबत न्याय व्हावा असं मत यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केलं आहे. तर संविधान दिनानिमित्त आम्ही भीमटेकडीवर मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आम्ही घर घर संविधान ही संकल्पना राबवणार आहोत. तसेच प्रत्येक घरात संविधान कसे पोहोचवता येईल याचं नियोजन देखील आम्ही करत आहे. 5 ते 6 महिने हा कार्यक्रम आम्ही सुरू ठेवणार असल्याचं यशोमती ठाकूर यांनी सांगितलं. पंकजा ताई ज्या आहेत त्या आम्ही सगळेजण सोबत आमदार झालेलो होतो आणि 2009 मध्ये आम्ही सगळेजण, आणि त्यावेळेला जे वातावरण सभागृहात होतं ते अतिशय चांगलं वातावरण होतं, खेळीमेळीचं वातावरण होतं. पंकजा ताईंसोबत न्याय झाला पाहिजे. त्यांना एक सक्षम महिला आहे, एका समाजाचं मोठं प्रतिनिधित्व करते आणि प्रत्येक महिलेचा जी सक्षम आहे तिला जपलं गेलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. तर पंकजा ताईंसोबत न्याय व्हावा असं नक्कीच आहे, कारण त्या त्यांच्या पक्षासोबत, त्यांच्या विचारधारेसोबत त्या प्रामाणिक आहे. भीमटेकडीवर त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे संविधान दिनानिमित्त. तिथं काही भूमिपूजन देखील आहे आणि आम्ही घर घर संविधान हा कन्सेप्ट राबवणार आहोत. आमच्याकडे आम्ही प्रत्येक घरामध्ये संविधान कसं पोचवायचं याचं नियोजन आहे आणि पुढच्या 5-6 महिने हा कार्यक्रम सातत्याने सुरू ठेवला. मनोज जरांगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलले की मी काल दवाखान्यात गेलो होतो, आज मुंबईत आलो आहे. अटकेची माहिती आतापर्यंत मला माहीत नाही, मी माहिती घेऊन बोलतो. जर असं असेल तर सरकारने तसं करायला नको पाहिजे. पडळकर वर प्रश्न विचारला असता जरांगे बोलले की त्यांनी तसं पाहिलं नसेल. मी जिथे जिथे जातो तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतो, तर सोबत आंबेडकरांच्या देखील पुतळ्याचे दर्शन घेतो. मी मढाला देखील गेलो होतो, तिथे देखील अशाच प्रकारे दर्शन घेतले. आपल्या EVP महाराजांच्या कट्ट्यावरती कार्यक्रम होता, त्याच्यासाठी आलो. नाही, मी काल हॉस्पिटलला होतो, आज मुंबईला. मी जरा अधिकृत सगळी माहिती घेतो आणि मी सांगतोय, पण सरकारनं तसं करू नये, कारण सरकारनं शब्द दिलेला आहे की आम्ही ते गुन्हे मागं घेणार आहे. त्याला पण मी अधिकृत ती माहिती घेतो सगळी, तुम्हाला कळत होतं. नाही घेतो बोललेत, बघूयात आता 2-3 दिवसाचा वेळ दिला आहे त्यांनी, आता बघूयात आपण. आरक्षणाची मागणी करताय, मराठ्यांना आरक्षण हवं आहे, मात्र तुम्ही आंबेडकरांचं नाव नाही घेत नाहीत असं पडळकरांनी आपलं नाव न घेता म्हटलेलं आहे, काय म्हणाल? नाही घेतो ना, ते काही म्हणते त्यांनी बघितलं ना सर, मी घेतोय, दर्शनंसुद्धा घेतोय. महाडला गेलो होतो, सगळीकडे दर्शनं घेतोय मी. पुतळा जिथं जिथं छत्रपतींचा असेल ते दर्शन घेतलं की, किंवा त्यांच्या अगोदर आंबेडकर साहेबांचं सुद्धा घेतो मी. असं नाही आहे, असं कधीच नाही आहे, तसं काहीही नाही केलं पाहिजे. चला, धन्यवाद. महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबूया. बघत रहा महाराष्ट्र TV 24. नमस्कार. हर त्योहार अब होगा खास, क्योंकि अब है सावरकर ज्वेलर्स का साथ।
इतनी महंगाई में सोने के भाव आसमां छू रहे हैं, लेकिन सावरकर ज्वेलर्स कम मेकिंग चार्ज में आपको देगा आपके मनपसंद डिजाइन का गोल्ड, वो भी 100% प्योर गोल्ड मार्क के साथ। सावरकर ज्वेलर्स में आपको देखने को मिलेंगे सब तरीके के डिजाइन, मंगलसूत्र से लेकर कान के झुमकों तक, चूड़ियों से लेकर अंगूठी तक। तो बिना किसी देरी के अभी जाइए सावरकर ज्वेलर्स और बुक करिए अपने मनपसंद का सोना। हमारा पता शॉप नंबर 2 मयूर कॉम्प्लेक्स, दत्तवाड़ी, अमरावती रोड, नागपुर। हमारा कॉन्टैक्ट 9822691286 8888822313। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठ। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com। जागतिक बवासीर दिन के उपलक्ष्य में अभ्युदय पाइल्स हॉस्पिटल में 20 नवंबर से 30 नवंबर तक लेजर उपचार में पाए 50% तक की छूट। अभी विजिट करिए अभ्युदय पाइल्स हॉस्पिटल, जो है लोहार समाज भवन के पीछे, शताब्दी चौक, मनीष नगर रोड, नागपुर। आसमान महिला क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी जिला नागपुर लेकर आया है आप सभी के लिए दिवाली के अवसर पर खास ऑफर। आसमान महिला क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी में आपको देखने को मिलेगी कई सारी योजनाएं, जैसे कि दिवाली धमाका योजना, जिसमें सीनियर सिटीजन और महिलाओं को स्पेशल FDR पर 10 से 10.25% तक का ब्याज मिलेगा। आसमान लखपति योजना में इन्वेस्ट करने में 72 महीने में 1 लाख रुपए पाए और 6 साल में बने लखपति। इतना ही नहीं, आसमान महिला क्रेडिट सोसाइटी आपको देगा आपके सेविंग्स अकाउंट में 4% तक का ब्याज। साथ ही में वे उपलब्ध कराएंगे गोल्ड लोन, इमरजेंसी लोन, पर्सनल लोन, व्हीकल लोन, हाउसिंग लोन और भी बहुत कुछ। हमारा पता झंडा चौक, नटराज टॉकीज के अपोजिट, महल, नागपुर। संपर्क करें 0712-299-5545 और 9850396080 पर। नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल कारे पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, PCOD एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल कारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस कारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7558387079 और 9423105824।